नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 21 फेब्रुवारीच्या इम्पॉर्टंट अशा चालू घडामोडी पाहणार आहोत. तर लेक्चरला सुरुवात करण्याआधी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एक बेल आयकॉन येईल, त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. लेक्चरच्या एंडला आपण क्वेश्चन ऑफ द डे घेतो, त्याचा आन्सर जे आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचा आहे. तोच क्वेश्चन आपण दुसऱ्या दिवशी ॲज अ रिव्हिजन म्हणून घेतो. जर तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं, इम्पॉर्टंट वाटलं, तर तुम्ही लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींच्या व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपमध्ये या लेक्चरला नक्की शेअर करा. चला सुरुवात करू आपण आता कालच्या क्वेश्चन पासून. बघा, देशातील पहिल्या रोबो पोलीस केपी बॉटचे उद्घाटन खालीपैकी कुठे करण्यात आले? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, केरळ. ओके, केरळमधील त्रिवेंद्रम पोलीस मुख्यालयामध्ये याचं उद्घाटन झालेलं आहे. सीएम जे आहेत पिनराई विजयन यांनी केलेलं आहे. तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की पहिला जो रोबो पोलीस आहे त्याचं नाव काय? तर केपी बॉट. ओके, हा भारतातील पहिला ह्युमनॉइड आहे, तर जगातील चौथा आहे. ओके, याचबरोबर आपण इतर ज्या AI टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड होत्या न्यूज त्या सुद्धा पाहिलेल्या होत्या, जसं की शास्त्रज्ञांनी विचारांना भाषामध्ये बदलणारी आर्टिफिशियल इंटेलिजन्स जी आहे ती प्रणाली विकसित केलेली आहे. तर ती कुठे? अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी. IIT हैदराबादमध्ये बीटेक डिग्री लॉन्च केलेली आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये. त्यानंतर चीनने जो आभासी न्यूज अँकर क्रिएट केला क्यूहो, ते सुद्धा आपण पाहिलेलं होतं. जगातला पहिला तो न्यूज अँकर होता. एवढ्या न्यूज आपण सुद्धा पाहिलेल्या होत्या AIच्या रिलेटेड. चला बघू पुढे. बघा, नवीन पटनायकांनी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी कलिया शिष्यवृत्ती सुरू केली आहे. कलिया आपण योजना पाहिलेली होती मागच्या वेळेला, म्हणजे तर त्याच्यामध्ये होतं की जी कलियाचा पहिला फुल फॉर्म तुम्हाला माहित पाहिजे, कृषक असिस्टन्स फॉर लाईव्हलीहूड अँड इन्कम ऑगमेंटेशन. ते लक्षात ठेवा. ही कशासाठी होती? त्यांनी केलेली, लॉन्च केलेली होती, शेतकऱ्यांसाठी केलेली होती. त्याच्यामध्ये मध्ये 10,000 कोटी रुपयांचा निधी होता, तो मंजूर केलेला होता आणि तो आहे तो पुढील 3 वर्षामध्ये तो जे होती कालिया योजना ही इम्प्लिमेंट करायची होती. ओके, त्याच्यामध्ये छोट्या छोट्या शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा फायदा होणार होता. त्याच्यामध्ये जे आहे खरीप पिकांसाठी 5,000 रुपये, तर रब्बी पिकांसाठी 10,000 रुपये अशी वार्षिक मदत देण्यात येणार होती. बरोबर, हे आपण त्यावेळेला पाहिलेलं होतं. त्याचाच एक भाग म्हणून कालिया शिष्यवृत्ती आहे, ही जी आहे ती शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आहे. बघा, याच्यामध्ये जे लाभार्थी असणार आहेत, ती लाभार्थी पात्र MBBS BDS यांसारखे ज्या शिक्षण आहे, असे इतर 13 व्यावसायिक आणि तांत्रिक विषयांचा अभ्यास करण्यासाठी त्यांना ती आहे ती शिष्यवृत्ती मिळू शकते. ते विद्यार्थी आहे ते मदत घेऊ शकतात. आणि मग याच्या अंतर्गत यालाच नाव बघा काय दिलेलं आहे, कालिया छात्रवृत्ती. ओके, ह्याच्या अंतर्गत राज्य सरकार सर्व खर्चाच म्हणजे कोर्सची फी, ओके, त्याचबरोबर त्यांचा हॉस्टेल जे फी आहे, त्यानंतर त्यांचं जेवणाचा तिथला जो खर्च आहे, हा सर्व जो खर्च आहे तो या शिष्यवृत्तीतर्फे केला जाणार आहे. आणि मग नवीन पटनायक येथे यांनी सांगितलेलं होतं की व्यावसायिक शिक्षणाची इच्छा असलेल्या शेतकऱ्याचा एकही मुलगा या त्याच्या स्वप्नापासून वंचित ठेवला जाणार नाही, असं त्यांनी सांगितलेलं होतं त्यावेळेला. ओके, आता याच्याच बरोबर तुम्ही ओडिशाच्या ज्या ज्या न्यूज आहेत त्या तुम्ही इथं रिवाईज करणं अपेक्षित आहेत. पहिला आंतरराष्ट्रीय देशी आदिवासी चित्रपट महोत्सव, ओके, ओडिसामध्ये झाला होता. सौर जलनिधी योजना आहे. ओके, जलसिंचनासाठी सौर ऊर्जेचा वापर करण्यात. वीर सुरेंद्र साई विमानतळ आहे. मोबस सर्व्हिस आहे. रोसोगोला दिन आहे 30 जुलै. एवढ्या सगळ्या होत्या त्या ओडिसाच्या न्यूज आहेत, त्या तुम्ही इथं रिवाईज करणं अपेक्षित आहे. बघू पुढे. हे मॅपमध्ये बघा, ओडिसा आहे, इथे तुम्हाला CM गव्हर्नर दिलेले आहेत, कॅपिटल दिलेली आहे. नामवर सिंह यांचे निधन, ज्येष्ठ कादंबरीकार आहेत, त्यांचं निधन झालेलं आहे वयाच्या 92व्या वर्षी. ओके, छायावाद, इतिहास और आलोचना, कहानी नई कहानी, कविता के नए प्रतिमान, दुसरी परंपरा की खोज, वाद विवाद संवाद, हे जे आहेत ते त्यांच्या कादंबऱ्या आहेत. हे आपण तुम्ही नोट करून ठेवा. कहना न होगा हे मुलाखत असलेलं त्यांचं पुस्तक सुद्धा प्रसिद्ध आहे. आणि विशेष म्हणजे त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे 1971ला. त्यांनी उत्तर प्रदेशमधील चांदोली मतदारसंघातून कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाकडून जे होते ती निवडणूक लढवली होती, पण ते हरलेले होते. तर हे पण जस्ट लक्षात ठेवा. जर मल्टीलायनर आलं तर हे वाक्य तुम्हाला बघायला मिळू शकतात. ओके, जस्ट हे नोट करून ठेवा. त्यांचे जे कादंबरी आहेत त्या, प्लस त्यांना साहित्य अकादमी कधी मिळाला, त्याचबरोबर ते जे होते उत्तर प्रदेशमधून त्यांनी निवडणूक कधी लढवलेली होती मतदारसंघातून वगैरे. बघू पुढे. बघा,
कॉमर्स मिनिस्टरने काय केलेलं स्वायत्त ऑन जीईएम. ओके, आता हे जीईएम स्वायत्त आहे हे नाव लक्षात ठेवा. तर तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की स्वायत्त जे आहे ते कोणासाठी केलं गेलेलं आहे. ओके, तर जीईएम आपण पाहिलेलंच होतं. जीईएमच्या रिलेटेड एक न्यूज, उमनिया ऑन जीईएम. ओके, जीईएम म्हणजे काय, जी फॉर गव्हर्नमेंट, ई फॉर ई आणि एम फॉर मार्केट प्लेस. गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस हे जे आहे एक प्लॅटफॉर्म आहे वाणिज्य मंत्रालयाचा, की ज्या ठिकाणी सरकारी विभाग आहेत, सार्वजनिक क्षेत्रातल्या संस्था आहेत किंवा इतर जे विभाग आहेत हे त्या ठिकाणाहून वस्तू आणि सेवांची खरेदी करतात. ओके, हा एक प्लॅटफॉर्म आहे लक्षात ठेवा, की जिथून जे आहे ते सरकारी विभाग आहेत यांचे जे आहे ते वस्तू व सेवांची खरेदी तिकडून केली जाते. मग हा जो होता उमनिया ऑन जीएम, उमनिया ऑन गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस होता, तो महिला उद्योजकांसाठी आणि महिला स्वयंसेवी संघटना आहेत त्यांच्यासाठी होता. बरोबर, म्हणजे त्यांनी जे डेव्हलप केलेल्या वस्तू आहेत, सेवा आहेत, ते त्या प्लॅटफॉर्म थ्रू डायरेक्ट गव्हर्नमेंटला त्या विकू शकत होत्या. त्या संस्था आहेत, सार्वजनिक संस्था, त्यांना त्या विकू शकत होत्या. त्यांच्यासाठी तो प्लॅटफॉर्म होता. तसंच कॉमर्स मिनिस्टरने स्वायत्त केलेलं आहे. कुणासाठी केलेलं आहे हे बघा, स्टार्टअप्स आहेत नवीन, महिला आहेत आणि यूथ हे आहे ते त्याचं ॲडव्हान्टेज घेऊ शकतात. ह्याचं जीएम दिल्लीचं आहे बघा, गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस. ओके, याच्यामुळे काय होणार आहे की एक अंडर दी सेम अम्ब्रेला, एकाच अम्ब्रेलाच्या खाली जे आहे ते पूर्ण इंडियन एंटरप्रेनर जे आहे ते येऊ शकतात आणि त्याच्यामुळे जे मार्केट प्लेस आहे ते नॅशनलाइज लेवलला अवेलेबल होऊ शकतं आणि त्याचा फायदा जो आहे तो स्टार्टअप आहे, महिला उद्योजक आहेत, स्वयंसेवी संघटना आहेत, नवीन पिढी आहे यांना होऊ शकतो. ओके, जस्ट नाव लक्षात ठेवा, स्वायत्त. बघू पुढे, उमनिया ऑन जीएम हे पण लक्षात ठेवा कोणासाठी होतं. फतेह सबमरीन. फतेह सबमरीन म्हणजे काय, फतेह पाणबुडी आहे. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं ही कोणाची आहे, संपूर्ण स्वदेशी बनावटीची आहे आणि ही आहे इराणची. ओके, इराणची सेमी हेवी श्रेणीमधली पहिलीच पाणबुडी आहे. बघा, याचं अनावरण कुठे झालेलं आहे तर अब्बासमध्ये झालेलं आहे. ओके, बंदर अब्बास येथे याचं अनावरण केलेलं आहे प्रेसिडेंट हसन रोहानी यांनी. क्रूज मिसाईल गोळीबारासाठी सक्षम असलेली ही इराणी पाणबुडी आहे. ती एक अशी अत्याधुनिक अशी आहे. वजन बघा 600 टन एवढं आहे आणि क्रूज मिसाईल व्यतिरिक्त टॉर्पेडो आणि नौसेना खाणींनी, ओके, म्हणजे सुरुंगांनी ही अशी सज्ज आहे. ओके, जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र याच्यामध्ये तैनात केले गेलेलं आहे, ज्याचं की पल्ला जो आहे ते 2000 किलोमीटर पर्यंत आहे. बघा, 2000 किलोमीटर पर्यंत आहे आणि याच्यामुळेच काय होणार आहे, त्यांना एक ॲडव्हान्टेज असणार आहे. इस्रायल, अमेरिकेसारख्या लष्करी तळापर्यंत ते आपलं जे आहे ते निशाणा साधू शकतात. ओके, हे जस्ट तुम्हाला 1 किलोमीटर कुठेपर्यंत आहे, जमिनीवर सरफेस टू सरफेस मिसाईल याच्यावरती तैनात आहेत आणि ते किती किलोमीटरपर्यंत मारा करू शकतात हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, आणि ही जी आहे ती 200 मीटरपेक्षा जास्त खोलपर्यंत जे आहे ते खाली जाऊन ऑपरेट करू शकते. ओके, समुद्राच्या पासून, हे पण जर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि ही पाणबुडी जी आहे ती इराणच्या मागच्या 40 वर्षांमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण अशी लष्करी प्रकल्पापैकी एक आहे. फतेचा अर्थ तुम्हाला माहित आहे, विजय करणे. तर तो फते म्हणजेच काय, विजेता. फक्त तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं की हे कोणत्या देशाचे आहे आणि ही पहिली म्हणजे त्यांची स्वदेशी आहे, स्वदेशी बनावटीची अत्याधुनिक अशी ही पाणबुडी आहे. त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, त्याची जी मारा करण्याची क्षमता वगैरे सर्वच. बघू पुढे, ई औषधी पोर्टल. तर बघा, मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर आयुष श्रीप्रसाद येसो नाईक यांनी हे लॉन्च केलेलं आहे, ई औषधी पोर्टल. ओके, हे जे आहे ते ऑनलाईन लायसन्स देणार आहे की आयुर्वेदा, सिद्धा, युनानी, होमिओपॅथी, ड्रग्ज अँड रिलेटेड मॅटर्स. आता हे आयुषचंच हे दिलेलं आहे सगळं, आयुर्वेद, सिद्धार्थ, युनानी. तर आपण पाहिलेलंच होतं की ज्यावेळेला राष्ट्रीय आयुर्वेद दिवस आपण पाहिलेला होता त्यावेळी पाहिलेलं होतं, तो आयुष मंत्रालयातर्फे केला जातो. तर याच्याच अंडर जे आहे ते हे येतं ई औषधी पोर्टल. ओके, याचा उद्देश बघा, एक पारदर्शकता असणार आहे, सुधारित माहिती आहे, व्यवस्थापन सुविधा आहेत ते या पोर्टल थ्रू अवेलेबल होणार आहेत. आणि याच्यासाठी ॲप्लिकेशनची प्रक्रिया असणार आहे, त्याला एक टाईमलाईन जे असणार आहे, डेडलाईन जी असणार आहे ती अशी फिक्स केली जाणार आहे. ओके, आता हे आयुष मंत्रालय आलेलं आहे. तर आयुष मंत्रालयाचं आधीचं नाव होतं की डिपार्टमेंट ऑफ इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन अँड होमिओपॅथी. त्याला जे नाव दिलं गेलं ते 2003 मध्ये दिलं गेलं, आयुष. ओके, तर हे जस्ट तुम्ही नोट करून ठेवा. आणि आता तुम्हाला माहीतच आहे, राष्ट्रीय आयुर्वेद दिवस जो आहे तो यावेळेला 5 नोव्हेंबरला केला गेला, धन्वंतरीच्या जयंतीच्या दिवशी हा
साजरा केला जातो. आयुषचा फुल फॉर्म काय इथे दिलेलाच आहे. ओके, बघू पुढे. क्वेश्चन ऑफ द डे, खालीलपैकी कोणत्या देशाने फतेह या स्वदेशी पाणबुडीचे अनावरण केले? आशा करतो मित्रांनो तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं असेल, इम्पॉर्टंट वाटलं असेल आणि तुम्ही या लेक्चरला लाईक कराल. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.